मनोज जरांगे यांचा खानदेश आणि विदर्भ दौरा आज आहे। गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानंतर जरांगे यांनी त्या वक्तव्याचा समाचार घेतलेला आहे। सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही असं गिरीश महाजन म्हणाले होते आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे विक्रांत शिंदे यांनी। मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा चौथा टप्पा जो आहे तो सुरू झालेला आहे। आज चौथा दिवस आहे। खरं तर काल खानदेश झाला, आज विदर्भामध्ये मनोज जरांगे पाटील जात आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः मनोज जरांगे पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। पाटील साहेब, खरं तर खानदेश आणि विदर्भ असा भाग आहे की जिथे बऱ्याचशा मराठ्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे, ओबीसी प्रवर्गात गेलेले आहेत, तरी तुमच्या तिथे सभा होत आहेत आणि अगदीच कमी गर्दी नाही, म्हणजे पाहावी तर चांगली गर्दी जी आहे, चांगला प्रतिसाद मिळतोय। काय नेमक्या भावना आहेत, काय वाटतं? या गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि माझ्या मराठा समाजाच्या या आंदोलनाच्याच हातात भविष्य आहे सध्या। त्यामुळे मराठा समाजाला असं वाटतंय की आपल्या लेकराचं अस्तित्व भविष्य आता टिकलं पाहिजे, यासाठी मराठा एक झाला। मी तुम्हाला तिकडंच सांगितलं होतं की सध्या मराठा समाज आरक्षण असलेलाही आणि नसलेलाही दोघंही एक झालेत, कारण त्यांच्या पुढेही प्रश्न आहे। जातीवर संकट आलं तर जात वाचवली पाहिजे आणि मुलावरही संकट आले तेही वाचवलं पाहिजे। जर बाकीचे कारण नसताना एकत्र व्हायला लागले, हक्काचं आरक्षण असो, आपण तर रक्तमासाचे भाऊ आहेच, रक्तमासाचे नाते आहेत आपले। खानदेश, विदर्भ आणि महाराष्ट्राची, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, कोकण असो, मुंबई असो, आपण तर त्यांच्या बाजूने उभा राहायला पाहिजे। म्हणून खानदेशचा आणि विदर्भातला आरक्षण असलेला मराठा आणि नोकरदार वर्ग सुद्धा हे सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी नोकऱ्या आपल्या त्या दिवशी एक दिवसासाठी सोडून ते कार्यक्रमाच्या ठिकाणी महिला सह उपस्थित राहायला लागलेत, माता माऊल्या सह उपस्थित राहायला लागलेत आणि शेतकरी बांधव सुद्धा सगळा उपस्थित राहायला लागलाय। आरक्षण असलं तरीही आपल्या लेकराच्या मदतीला गेलं पाहिजे, म्हणून मराठा समाज, खानदेशी मराठा आणि विदर्भातला मराठा ताकदीने एकत्र आलाय। मात्र मला खरंच माझ्या जातीचा स्वाभिमान आता वाटायला लागला की माझी जात हपापलेली नाही, स्वतःला मिळाल्यावर दुसऱ्याच्या मदतीला जायचं नाही, इतकी आखूड बुद्धीचा नाही आहे, मोठ्या मनाचा माझा मराठा समाज आहे। आरक्षण असूनही मराठे दंड थोपटून बाहेर पडलेत की आरक्षण नसलेल्या मराठ्यांच्या लेकराच्या मदतीला जायचं आणि आपण सगळ्यांनी उभं राहायचं, कारण जे रक्तामासाचे नाहीत ते सुद्धा एकत्र आलेत मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून। आपण तर रक्तामासाचे भाऊ आहेत, सख्खे नातेवाईक सुद्धा आहेत। आता मात्र जायचं ह्या ताकदीनं मला सुद्धा खूप आनंद व्हायला लागलाय की हे एकजूट एवढे झालेत की गाव सुटत नाहीये। मी मीडियासमोर काही खोटं नाही बोलू शकत ना, मीडिया स्वतः कव्हर करते, सगळे पुढारी चॅनलने सुद्धा हे सगळं कव्हर केलंय की हजारो लाखात लोक आहेत, हे खोटं नाही आहे। त्यामुळं मला आनंद होतोय की माझा मराठा समाज ताकदीने उठलाय आणि किती आडवं पडू द्या यांना, किती ओबीसीतच आरक्षण घेऊन दाखवणार आम्ही, कारण तिथं आमच्या हक्काच आहे। आम्ही एनटी व्हीजेंटीला आरक्षणाला धक्का लागत नाही, धनगर वंजारी बांधवाचं आरक्षण आम्ही मागत नाहीत, एससी एसटीचं मागत नाही, त्यांना धक्का लागत नाही, कारण त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे। त्यांनी आमच्या विरोधात जाऊ नये ही आमची प्रामाणिक भूमिका आहे। आपले खूप प्रेमसंबंध चांगले आहेत गावागावात आणि आम्हाला एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडून की आपल्यात नाराजी होऊ नये, तुम्ही पाठीशी राहा, त्या छगन भुजबळचं ऐकू नका। तो माणूस खरोखर चांगला नाही, त्याला कसंच पुरत नाही आहे, एकट्यानंच सगळं ओबीसी महामंडळ खाल्लेलं आहे आणि आरक्षणही तो एकटाच खातोय, खालच्या छोट्या जातींना तो आरक्षण मिळू देत नाही। दलित बांधवांपासून मातंग बांधव असू द्या किंवा मुस्लिम बांधव, धनगर बांधव, सगळे सामान्य ओबीसी सुद्धा गावखेड्यातला मराठा समाजाच्या पाठीशी, याचा खरंच आम्हाला खूप आनंद होतोय आणि लेकराच्या न्यायासाठी खानदेशी मराठ्यांना आणि विदर्भातल्या मराठ्यांना यावं ही आमची हात जोडून त्यांना विनंती। तुम्ही आता भुजबळांचं नाव घेतलं, भुजबळांवर टीका होते, आपण म्हणजे तुम्ही करताय किंवा तुम्ही प्रत्युत्तर देताय, आपण सातत्यानं बघतोय, पण आज गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात तुमची सभा झाली, तुम्ही थेट नाव घेत त्यांना इशारा दिलेला आहे। खरं तर त्यांनी काल वक्तव्य केलं होतं की सरसकट आरक्षण मिळणे शक्य नाहीये। तुम्ही म्हणालात आमच्याकडे व्हिडिओ आहेत ते आम्ही महाराष्ट्रभरात पोहोचवू, तुम्ही थेट नाव घेऊन आता त्यांच्यावर टीका केलेली आहे, इशारा दिलेला आहे। तुम्ही बोलताना म्हणालात की फडणवीसांचं नुकसान होईल असं वागू नका, म्हणजे हा थेट फडणवीसांना इशारा म्हणायचा का? मी त्यांना इशारा दिलेला नाही, त्यांना धमकी असा काही प्रकार नाही, मी खरं बोललोय। ते आले होते, ते म्हणले 4 दिवसात मनोज भाऊ काय होणार नाही, कारण आम्ही गिरीश भाऊंचे आम्ही काय दुश्मन नाही, शत्रू पण नाहीत, आपल्यालाही खरं बोलायचं आणि मी माझ्या जातीकडूनच बोलणार। तुम्ही राजकारणी असताना, मंत्री असताना मला काय देणं घेणं नाही, मी माझ्या जातीचे लेकरं मला प्रिय आहेत, त्यांना अडचणी यायला लागल्यात आरक्षणामुळे, मी त्यांच्याकडूनच बोलणार। पण गिरीश भाऊंनी सांगितलं होतं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही, त्यासाठी मनोज भाऊ तुम्ही काय करा, 1 महिन्याचा वेळ द्या। आम्ही 40 दिवसाचा दिला, आता 2 महिन्याचा दिलाय। तुमच्या शब्दाचा सन्मान आम्ही करायचा आणि तुम्ही म्हणायचं आम्ही सरसकट देणार नाहीत, मग तुम्ही छगन भुजबळचं ऐकून आमच्या पोरावर अन्याय करणार आहेत काय? तुम्हाला जड जाईल हो, मी जाहीर सांगतो तुम्हाला जड जाईल, कारण आमच्या लेकरापेक्षा आम्हाला कुणी प्रिय नाही। आता आमच्या लेकरच जर मरायला लागले तर आम्ही जगून काय करायचं?
आम्ही ताकदीनं लढायला तयार आहेत, पण आम्ही लढणार. 5-6 कोटी मराठी एकत्र राहणार. यांनीच सांगितलं होतं गिरीश महाजन साहेबांनी सगळे गुन्हे मागं घेतो, सगळे कोणाला अटक होणार नाही. केले का तुम्ही मागं? आमचे लोक का अटक केली? हा गृहमंत्र्यांना सुद्धा सवाल आहे आमचा, मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की तुमचे गुन्हे सगळे मागं घेऊ, कोणाला अटक होणार नाही. अटक केलेच कसं काय तुम्ही अंतरवलीचे लोक? आमचा ह्यो प्रश्न आहे. तुम्ही मागं घेऊ म्हणता, डावरच येतं आम्हाला बदनाम करायचा. तुम्हाला सोपं जाणार नाही. तुम्ही जर त्याला जवळ करायचा प्रयत्न करून आमच्यावर अन्याय करणार, तर मग तुम्ही आता त्याच्याच गळ्यात हात टाकून हिंडा. तुम्हाला मराठ्या संघ तुम्हाला खेटायचं, एवढं बी लक्षात ठेवा. मग बरं, तुम्ही असं म्हणताय की 1 महिन्याचा वेळ जो दिला होता, म्हणजे 1 महिन्यात आता सगळे गुन्हे मागे घेतो असं सांगितलं होतं. काल 1 महिना पूर्ण झाला असंही तुम्ही म्हणालात. मग आता नेमकी मागणी काय? आणखी किती दिवस देताय तुम्ही सरकारला ते गुन्हे मागे घेण्यासाठी, किंवा ज्यांना अटक झाली त्यांच्यावरची कारवाई मागे घेण्यासाठी आणखी किती दिवस देणार? नाही, मुख्यमंत्री साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांना स्पष्ट सांगितलं होतं की 2 दिवसात गुन्हे अंतरावलीचे घेतो, ती 1 महिन्यात राज्यातले घेतो. फडणवीस साहेबांना नाही माहिती आहे, कारण त्यांचेही 2 मंत्री तिथं आले होते. त्यासाठी अजितदादांचेही 2 मंत्री तिथं आले होते आणि शिंदे साहेबाचेही 2 आले होते. मग तुम्ही जर एवढे जण आलात, तुम्ही उपोषण सोडलं, आम्ही तुमच्या शब्दावर, तुम्ही सांगितलं गुन्हे मागे घेतो 2 दिवसात, 1 महिन्यात महाराष्ट्रातले घेतो, तुम्ही का घेतले नाही? तुम्ही सांगितलं होतं अटक कोणाला करणार नाही, तुम्ही अटक का केली? तुम्हाला वेळ कशाचा द्यायचा आहे? तुम्ही आजच्या आजच ते गुन्हे मागे घेतले पाहिजेत. पुढारी चॅनलच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री साहेबांना, गृहमंत्री साहेबांना जाहीरपणानं विनंती करून सांगतो शेवटची, तुम्ही आजच्या आज ते गुन्हे सगळे मागे घ्या. आणि तुम्ही शब्द दिले, आमचे लोक कशामुळे अटक करायला लागलात? तुम्ही अंतरवालीचे लोक अटक केले तुम्ही विनाकारण, कारण नसतानाही. काय कारण आहे तुमचं? ते माजलगावचा आमदार विनाकारण व्हिडिओ दाखवतो कसले पण, आणि तिथला PI सुद्धा जातीवाद करतो आणि मराठ्यांचे पोरं आतमध्ये टाकतो. हे कशी पद्धत आहे? बदनापूरचा आमदार सांगतो की धनंजय मुंडे साहेबच म्हणले की मी माझ्या पद्धतीने बघतो काय करायचं ती, आम्ही गुतू सगळे पोरं, काय करायचं तुला? म्हणजे तुम्ही तुमच्या आमदारांना खुश करणार, त्यांच्यासाठी आमचे पोरं तुम्ही डांबून टाकणार, आणि तुम्ही आम्हाला मागं घेतो म्हणणार आणि आमच्यावर अन्याय करणार. हे नाही चालणार. तुम्ही आजच्या आज ते गुन्हे मागं घ्या आणि मराठ्यांना 24 डिसेंबरच्या आत आरक्षण द्या. तुम्हाला त्याशिवाय सुट्टी नाही. आणि आम्ही OBC आरक्षणातच घेणार. तुम्हाला त्याचं ऐकायचं नाही का? कारण तुमचंही पुढं वेळ आहे आणि तुम्हाला मराठा संघ खेटायचं आहे. कारण आम्ही एकटेच 50-55% आहेत. आम्हाला तुम्ही कमी समजू नका. आता आमच्या मुलासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो, कारण गोरगरिबाच्या लेकराला न्याय द्यायचा एवढंच आमचं स्वप्न आहे. तुमचं राजकारण तिकडे जळून द्या. आता आरक्षणाच्याच मुद्द्याकडे येतो. आरक्षणाची जी मागणी आहे, 24 तारखेचा सरकारने शब्द दिलाय, मात्र बाकीचे जे शब्द दिले होते, 1 महिन्यात गुन्हे मागे घेतो असेल किंवा लेखी टाइम बॉन्ड देतो असेल, हे दोन्ही शब्द सरकारने पाळलेले नाहीयेत. आरक्षणाचा शब्द सरकार पाळेल असा विश्वास अजूनही वाटतोय का तुम्हाला? कारण 2 शब्द पाळलेले नाहीयेत. सरकारनं पाळावेत ही माझी त्यांना विनंती आहे. सरकारनं शब्द पाळावेत त्यांचे, कारण त्याशिवाय पर्याय नाही सरकारला. कारण त्यांनी 24 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमच्याकडून वेळ घेतलेला आहे. आम्हाला आमचं आरक्षण पाहिजे. आम्हाला OBC मध्ये आमच्या नोंदी सापडल्यास शासकीय आम्हाला पाहिजे, आणि ते 24 डिसेंबरपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला आरक्षण द्यावंच, आणि 2ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांना साथ द्यावी ही आमची त्यांना विनंती आहे. तुम्ही खानदेशी मराठा बघा. आता जर बघितलं आपल्या कॅमेरामनला सांगून, तर इथं रोड उभा राहायला सुद्धा जागा नाही. इतके खानदेशात लाखांनी हजारांनी लोक जमलेले आहेत. ही वेदना आहे मराठ्यांची, ही समजून घ्या. मुख्यमंत्री साहेब, गृहमंत्री साहेब आणि अजितदादा, हे तुम्ही समजून घ्या. कारण हे गांभीर्यानं घ्या. हा मराठा समाज स्वतःच्या लेकरासाठी एकत्र आलाय. त्याचं ऐकून, त्या छगन भुजबळचं ऐकून तुम्ही वातावरण खराब करू नका. खानदेशी मराठा आणि विदर्भातलाही मराठा सगळा आरक्षणाच्या लेकराच्या पाठीशी मराठ्यांच्या उभा राहिलाय. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, माझ्या नादाला त्याचं ऐकून तुम्ही लागू नका. मी तुम्हाला हात जोडून सांगतो, कारण माझ्या लेकरं आरक्षणामुळे जर खराब होणार असले, त्यांचं करिअर खराब होणार असलं, तर आम्ही नाही सहन करणार. आम्ही आरक्षणच घेणार. आणि तुम्ही 24 डिसेंबरपर्यंत कसं आरक्षण देत नाही ते आता आम्ही बघतो. पण तुम्हाला तरी पुढारी चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे, गृहमंत्री साहेबांनी याच्यात बारकाईने लक्ष घालून आमचे गुन्हे सगळे मागं घ्या. निष्पाप पोरावर गुन्हे दाखल करू नका. तुमच्या आमदारांना, मंत्र्यांना तुम्ही आवरा. आम्ही काय तुम्हाला दुश्मन मानत नाहीत. गृहमंत्री साहेब, तुम्ही आमचे दुश्मन नाहीत. तुम्ही राज्यकर्ते, तर आमचं तुम्हाला मागणं कर्तव्य म्हणून मागतो. तुम्ही नाही दिलं तरी आम्हाला कसं घ्यायचं ते माहिती. आणि एकनाथ शिंदे साहेबाच्या शब्दाचा मान सन्मान मराठा समाजाने केलेला आहे. तुम्ही आमचं हक्काचं असणारं आरक्षण मराठ्यांचं आम्हाला द्या, आणि आम्हाला ते पाहिजे. आम्ही घेतल्याशिवाय सोडणार आहे. तुम्हाला जर त्याला एकट्याला खुश करून त्याचं ऐकून जर तुम्ही आमच्या गोरगरीब मराठ्यावर अन्याय केला, तर तुम्हाला हे जड जाईल. हे मी तुम्हाला विनंती करून सांगतो. 24 डिसेंबरच्या आत मराठ्यांना आरक्षण पाहिजे, आणि ते तुम्ही द्या.
पाटील साहेब, एक शेवटचा प्रश्न. अधिवेशन सुरू होणार आहे. 24 डिसेंबरची जी तारीख आहे त्याच्या अगदी 3च दिवस आधी अधिवेशन संपते. अधिवेशनात नेमकं काय होणं तुम्हाला अपेक्षित आहे? काय मराठा आमदारांनी करावं, मराठा मंत्र्यांनी काय करावं असं वाटतंय तुम्हाला? महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाच्या मराठ्यांच्या आमदारांनी ताकदीने आवाज उठवून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी कायदा पारित झाला पाहिजे. ते कायदा पारित करण्यासाठी भांडा. तुम्ही नुसतं एखादी डिबेट करणार आणि ते आम्हाला दाखवणार आम्ही बोललो होतो पण सरकारने केलं असं नाही. सरकार पक्षाच्या आणि विरोधी पक्षाच्या सगळ्या पक्षाच्या आमदारांनी उठाव करा आणि गोरगरीब मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कायदा पारित करा सरसकट महाराष्ट्रातले. हीच आम्हाला तुम्हाला विनंती. आणि तुम्ही बोलतात का नाहीत हे बारकाईनं लक्ष मराठा समाज ठेवणार आहे तुमच्यावरती. टी व्हीवर बघणार आहे तुम्हाला. तुम्ही लावून धरलंय का सत्ताधारी मराठ्यांना आणि विरोधी मराठ्यांनी आमदारांनी मंत्र्यांनी लावून धरलं की सगळेजण बघणार आहे. जे जे बघणार नाहीत त्याला मराठा जे जे मानणार नाहीत कायदा पारित करण्यासाठी भांडणार नाहीत सरसकट मराठ्यांना साठी त्याला मराठा समाज हिशोब केल्याशिवाय सोडणार नाही. हे मी प्रामाणिकपणाने त्यांना सांगतो आणि विनंती करून सांगतो की तुम्ही अधिवेशनाची वेळ वाढवा. आणखीन वेळ वाढवा 5-6 दिवस आणि सगळ्या मराठ्यांच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी ताकदीनं उभा राहा. आणि जर तुम्ही उभा राहिला तर कायदा पारित झाला मराठा समाजाचे लेकरं तुमचा उपकार कधीच विसरणार नाहीत. ही विनंती. धन्यवाद. निश्चितच हे होते मनोज जरांगे पाटील आणि त्यांनी सांगितलेलं आहे की गरज पडली तर अधिवेशनाची वेळ वाढवा, मात्र कायदा पारित करून घ्या. कॅमेरा पर्सन ललित सह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज.